हॅलो रमेश पाटील. अण्णा, हम्म. आम्ही तुम्हाला काही एकटं सोडणार नाहीये बरं का. हो हो तुम्ही हो. बिंदास पूर्ण मराठा समाज तुमच्या आजही पाठीमागे बघा. तुमच्याला काय कोणत्या हिशोबाने फसवण्यात आलं असन हम्म. काय नसन हे आम्हाला हो काही माहित नाही. हो आणि तुम्ही त्याची काय सांगा नका सांगू आम्हाला काही फरक पडत नाही. पण हो एक गोष्ट तुम्ही समाजासाठी यापूर्वी खूप काही केलेलं आहे. हो कोणताही भाडगाव आमदार आलेला नाही त्यावेळेस. हो हो हो. याच्यासाठी संपूर्ण आम्ही तुमच्या सोबत आहे. ओके. काही हो मन दुखवलेले नाही गेलेले आमचे. पण ठीक आहे, हो थोडासा गैरसमज झाला होता. हो पण हे बघा आता तुम्हाला एक सांगतो, थोडं तुमच्याकडून चुकलं, तुम्ही जायला नव्हतं पाहिजे. हो हो. पण आता त्याला काही फार मोठा काही गुप्तरोग नव्हता झाला त्या मुंडेला. पण ठीक आहे, आम्ही त्या गोष्टीला आम्ही स्वीकार करतो. हो यानंतर तुम्ही असं काही करू नका. हं? हो आम्ही सदैव पूर्ण समाजातर्फे मी सांगतो सर्वांना, मी स्वतः लाईव्ह येणार आहे आणि सांगणार आहे की तुम्हाला एकटं पडू देणार नाही आम्ही. ओके पण ओके. यानंतर तुमच्याकडून चुकी झाली नाही पाहिजे अण्णा. अरे नाही बाबा, चूक झालेली ती. हा काही चूक नाही झालेली. तेच म्हणतो कसं उद्या आहे. परवा आता माझी प्रेस बघा ना. हा नाही ठीक आहे ना. घरा बघा पहिली चुकी माफी असते, पण आता याच्यानंतर जे झालं याच्यानंतर व्हायला नाही पाहिजे. आणि तुम्ही पुन्हा आवाज उठवशाल हे आम्हाला पण माहिती आहे. हो आणि हो तुम्ही काल पण आवाज उठवलेला आहे. होय होय. म्हणून आम्ही तुम्हाला कुठे एकटं सोडणार नाही. मी स्वतः जरांगे पाटलाला हात जोडून विनंती करेन हो तुमच्याबद्दल. हा हो हो. ओके बॉस. सदरील दर्शकांनी कमेंटमध्ये आपलं मत या रेकॉर्डिंगबद्दल नक्की नोंदवावं आणि या कॉलची पुष्टी आपलं मराठी न्यूज करत नाही. नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर रमेश पाटील आणि सुरेश धस यांची कॉल रेकॉर्डिंग आपण टाकलेली आहे आणि सर्व सोशल मीडियावरही ही रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे. तर याची सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी आणि या कॉल रेकॉर्डिंगची आपलं मराठी न्यूज चॅनल पुष्टी करत नाही हे सर्व दर्शकांनी याचीही नोंद घ्यावी आणि कमेंटमध्ये आपलं मत नक्की नोंदवावं. धन्यवाद मित्र.